आज 11वा दिवस आहे पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आणि गेल्या 24 तासामध्ये ज्या महत्वाच्या घटना घडल्या त्याचं आपण विश्लेषण करण्याचा प्रयत्न करू. सर्वात पहिले जी पाकिस्तानची जी क्षेपणास्त्र किंवा मिसाईल्स आहे त्याच्याविषयी बोलू. त्यांची नावं आहेत अब्दाली, घोरी किंवा शाहीन. पाकिस्तानने ही नावं का दिलेली आहेत त्यांच्या क्षेपणास्त्रांना? तर हे सगळे असे इन्व्हेडर्स होते ज्यांनी भारतावरती बाहेरून येऊन हल्ला केला होता आणि काही काळ त्यांनी भारतावरती राज्य पण केलं होतं. तर अशा आक्रमक राज्यकर्त्यांची नावं ही पाकिस्तानने त्यांच्या क्षेपणास्त्रांना दिली आहे. कारण त्यांना वाटतं की जसं अब्दालीने हल्ला करून युद्ध जिंकलं होतं किंवा मोहम्मद घोरी जसा आला होता तशाच प्रकारचं आक्रमण ते करतील आणि भारतावरती राज्य करतील. पाकिस्तानचे जे क्षेपणास्त्र आहे त्यांचा इतिहास असा आहे की पाकिस्तानने चीनची मदत मागितली क्षेपणास्त्र तयार करण्याकरता, कारण त्यांच्याकडे ते तंत्रज्ञान नव्हतं. मग त्यांनी काय केलं? तर त्यांनी असं केलं की त्यांनी हे सगळं जे होतं ते त्यांनी घेतलं नॉर्थ कोरियाकडनं. चीननी सांगितलं की तुम्ही नॉर्थ कोरियाला तुमच्याकडे असलेली जी टेक्नॉलॉजी आहे अणुबॉम्ब बनवायची ती त्यांना द्या, म्हणजे त्यांना अणुबॉम्ब बनवता येतील आणि इन रिटर्न किंमत म्हणून तुम्हाला नॉर्थ कोरिया हे क्षेपणास्त्र म्हणजे मिसाईल बनवण्याची जी टेक्नॉलॉजी आहे ती ट्रान्सफर करतील. आणि खरं म्हटलं तर ही जी अणुबॉम्बची जी टेक्नॉलॉजी होती ती सुद्धा पाकिस्तानच्या सायंटिस्टनी युरोपमधून चोरलेली होती आणि चोरलेल्या अणुबॉम्बच्या टेक्नॉलॉजीचा वापर करून त्यांनी मिसाईलची पण टेक्नॉलॉजी घेतली आणि आता त्यांच्याकडे ती मिसाईल जी आहे ती सगळी नावं जी आहेत जशी कसे बोलते मी त्याप्रमाणे आहेत. परंतु ही जी सगळी टेक्नॉलॉजी ही जी सगळी मिसाईल्स आहेत यांच्या ज्या रेंजेस आहेत म्हणजे ज्यांचा जो पल्ला आहे तर फक्त आपला सीमावर्ती जो भाग आहे तो त्यांच्या पल्ल्याच्या हाताखालती येतो, परंतु सदर्न इंडिया त्यांच्या रेंजच्या खालती येत नाही किंवा नॉर्थ ईस्ट जो आहे तो पण त्यांच्या रेंजच्या खालती येत नाही. त्याच्या विरुद्ध आपली जी क्षेपणास्त्र आहे ही पूर्ण पाकिस्तान मधलं कुठलंही टार्गेट कव्हर करू शकतात. म्हणजे आपल्याकडे आकाश आहे, प्रलय आहे, ब्रह्मोस आहे, त्याच्याशिवाय आपल्याकडे अग्नी 1, 2, 3, 4 आहेत. तर आपल्या मिसाईलची जी रेंज आहे पूर्ण पाकिस्तानला कव्हर करते. तर त्याच्यामुळे पाकिस्तानमध्ये असलेलं कुठलंही महत्वाचं स्ट्रॅटेजिक टार्गेट जे आहे हे आपल्या क्षेपणास्त्रांच्या मदतीने आपण कव्हर करू शकतो आणि त्यांचं नुकसान करू शकतो. तर म्हणजे मिसाईल्स टेक्नॉलॉजीमध्ये आपलं जे वर्चस्व आहे हे खूप जास्त आहे. आता आपण पाकिस्तानवरती जे आर्थिक आक्रमण आहे ते चालूच ठेवतो आहे आणि आता आपण जे जगातल्या ज्या आर्थिक संस्था आहेत म्हणजे वर्ल्ड बँक आहे, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आहे आणि इतर अशा बँक्स आहेत त्यांची मदत घेतो आहे आणि त्यांना सांगण्याचा प्रयत्न करतो आहे की पाकिस्तानला कर्ज देऊ नका, कारण याच्या आधी जे पाकिस्तानला कर्ज दिलं गेलं त्या कर्जाचा गैरवापर हा पाकिस्तानने केला. ज्या कामाकरता कर्ज दिलं गेलं होतं लोकांच्या सेवेकरता वगैरे ते केलं नाही, उलट त्याचा वापर त्यांनी शस्त्र विकत घेण्याकरता किंवा मिलिटरी इक्विपमेंट विकत घेण्याकरता किंवा चीनचं जे कर्ज आहे ते फेडण्याकरता केलं आहे. तर त्याच्यामुळे पाकिस्तानला कर्ज देऊ नका अशा प्रकारचा प्रयत्न हा आपला चालू आहे. नेक्स्ट पॉइंट आहे की अनेक पाकिस्तानी जे बिना विजाची मुदत संपल्यानंतर सुद्धा जे भारतात राहत होते अनेकांना पकडण्यात आपल्याला यश मिळालेलं आहे. काही कोर्टात गेले आहेत त्यांना परत जायचंच नाही. म्हणजे विजाची मुदत संपल्यानंतर सुद्धा शेकडो जण भारतात बेकायदेशीररित्या राहत होते हे आपल्याला लक्षात यायला पाहिजे. परंतु त्यामध्ये एक चांगली बाब अशी पण आहे की जसे आपण हे विजा ओव्हरस्टेवाले जसे पाकिस्तानी पकडले तसेच अक्षरशः हजारो बांगलादेशी सुद्धा वेगवेगळ्या राज्यातनं पकडण्यामध्ये आपल्याला यश मिळालं. म्हणजे प्रयत्न चालला होता पाकिस्तानाला पकडायचा पण त्याबरोबर आपल्याला काही बांगलादेशी पण पकडता आले. तर त्याच्यामुळे थोडीशी घुसखोरांना पकडण्यात आपल्याला यश मिळालेलं आहे. त्यामुळे थोडीशी सुरक्षा व्यवस्था जी आपली आहे ती नक्कीच जास्त मजबूत होईल. याच्याशिवाय जो नेक्स्ट मुद्दा आहे की पाकिस्तानला भीती वाटते आहे की भारत केव्हाही हल्ला करेल. त्याच्यामुळे दोन महत्वाच्या गोष्टी घडल्या आहेत. एक तर लॉन्च पॅड म्हणजे एलओसीच्या जवळ काही जे गावं असतात 2-3 किलोमीटरच्या आत तिथे अनेक दहशतवादी येऊन बसले होते आणि त्यांना पाकिस्तान आता उन्हाळ्याचा सीझन असल्यामुळे पुढच्या काही दिवसामध्ये
भारताच्या आत घुसखोरी करायला भाग पाडणार होता. त्यामुळे भारतात जो काश्मीरमध्ये जो हिंसाचार चालू आहे तो चालू ठेवता येईल. परंतु आता हे सगळे दहशतवादी पळून गेलेले आहेत आणि आता लॉन्च पॅड वरती भारतामध्ये घुसखोरी करण्याकरता कुठलाही दहशतवादी तयार नाही. म्हणजे जो दहशतवादी हिंसाचार जो काश्मीरमध्ये होत होता तो नक्कीच अजून जास्त कमी होईल. याच्याशिवाय अशा पण बातम्या आहेत की अनेक पाकिस्तानी सैनिक आणि पुष्कळशे पॅरामिलिटरी फोर्सेसचे सैनिक, खास फ्रंटियर कोर वगैरे, की जे जसं आपलं BSF असतं तशा प्रकारचं ते सीमेचं रक्षण करतात, तर त्यांना भीती वाटते आहे की हल्ला होणार आहे, म्हणून ते अजिबात तिथे राहायला तयार नाहीत आणि तिथून ते पळून गेलेले आहेत. याचा अर्थ असा होतो की त्यांचं जे मोराल किंवा जे मनोबल आहे हे चांगलं नाही आणि त्यामुळे त्याची लढण्याची क्षमता किती असेल याविषयी डाऊट आहे. आपण पाकिस्तानची समुद्री हद्द बंद करण्याचा प्रयत्न केला आहे. आपण त्यांच्या हवाई हद्दीवरती सुद्धा उतरणं बंद केलेले आहे. त्यांना आपण आपल्या हवाई हद्दीतून येऊ देत नाहीये. त्याच्यामुळे आता कुठलीही आंतरराष्ट्रीय उड्डाणं जी पाकिस्तानकडे जात होती ती आता पाकिस्तानकडे जात नाही. तर त्याच्यामुळे पाकिस्तान हवाई हद्दीतनं एकटा पडलेला आहे आणि त्यांचा येण्या जाण्याचा खर्च हा वाढलेला आहे. कारण त्यांना भारताच्या हवाई हद्दीतून जाता येत नाही. त्यांना वरतून चीनच्या बाजूनी किंवा खालून श्रीलंकेच्या खालून ते जावं लागतं. आणि एवढंच नव्हे तर जी व्यापारी जहाजं कराची बंदराकडे यायची किंवा बॉर्डर बंदराकडे यायची तर ते सुद्धा येणं बंद झालेलं आहे. तर पाकिस्तान जो आहे हा इंटरनॅशनली एक अतिशय आयसोलेट असा देश हा होत आहे आणि त्यामुळे सुद्धा त्यांचं नुकसान होत आहे. पुढचा मुद्दा असा आहे की पाकिस्तानच्या अनेक मंत्र्यांनी, त्यामध्ये त्यांचे डिफेन्स मिनिस्टर आहेत, त्यामध्ये त्यांचे परराष्ट्र मंत्री आहेत, मान्य केलेलं आहे की पाकिस्तानने वेगवेगळ्या कालखंडामध्ये वेगवेगळ्या दहशतवादी गटांना आश्रय दिला, त्यांचं ट्रेनिंग केलं वगैरे. पण त्यांचं म्हणणं होतं हे आम्ही अमेरिकेकरता केलं किंवा वेस्टर्न वर्ल्ड करता केलं, परंतु त्यांनी दहशतवादाला पोचलं होतं हे मान्य केलं. तर त्याच्यामुळे हे अशा सगळे प्रकारचे जे पुरावे त्यांचे मिनिस्टर्स स्वतःच म्हणत आहेत ते आपण गोळा केले पाहिजे आणि युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलच्या समोर ते मांडायला पाहिजे. याच्याशिवाय फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स नावाचा एक टास्क फोर्स आहे जो दहशतवाद्यांना जो अर्थपुरवठा केला जातो त्याच्यावरती लक्ष देतो. तर त्यांना सुद्धा हे पुरावे द्यायला पाहिजे, ज्यामुळे आपला उद्देश असायला पाहिजे की जे म्हणजे जगाने पाकिस्तानला कंट्री स्पॉन्सरिंग टेररिझम म्हणून डिक्लेअर करायला पाहिजे, त्यांच्यावरती आर्थिक बहिष्कार घालायला पाहिजे, ज्यामुळे पाकिस्तानची दहशतवाद जगण्यामध्ये फसण्याची जी क्षमता आहे ती कमी होईल. नेक्स्ट मुद्दा आहे, अनेक मीडियातल्या अनेकांना, अनेक देशभक्त भारतीयांना मनामध्ये शंका येते आहे की पाकिस्तान आमची कुरापत काढतोय, पाकिस्तान आमच्यावरती गेले 9 दिवस फायरिंग करतो आहे आणि आम्ही काहीच करत नाही. आणि ते प्रश्न विचारत आहेत की युद्ध केव्हा सुरू होणार. तर त्यांना एक उत्तर देणं अतिशय महत्वाचं आहे. त्यांना सांगायला पाहिजे की युद्ध जे आहे ते 22 एप्रिलला सुरू झालं होतं आणि पाकिस्तानशी आपण वेगवेगळ्या आयामातून युद्ध करतो आहोत. म्हणजे त्यांच्या विरुद्ध आपण डिप्लोमसीचं युद्ध चालू केलेलं आहे, आपण त्यांच्या विरुद्ध आर्थिक लढाई सुरू केलेली आहे, आपण त्यांच्या विरुद्ध सायबर अटॅक्स करणं सुरू केलेलं आहे, आपण त्यांच्या सैन्याला तिथे तैनात केल्यामुळे त्यांचा खर्च प्रचंड वाढतो आहे, त्यामुळे त्यांच्या अर्थव्यवस्थेवरती ताण पडतो आहे. आपण त्यांच्याविरुद्ध पाणी बंद करून झेलममधून जाणारं पाणी युद्ध सुरू केलेलं आहे. मध्ये आपण झेलममध्ये अचानक पूर आला होता, त्यामुळे झेलमच्या काठावरती राहणारे लोक घाबरले होते. तर आपण त्याच्या विरुद्ध वॉटरचा वापर एक शस्त्र म्हणून करतो आहे. म्हणजे आपण वेगवेगळ्या पद्धतीने पाकिस्तानवरती हल्ले करतो आहे आणि याच्यामुळे पाकिस्तानला आता 3 फ्रंट म्हणजे 3 आघाड्यावरती एकाच वेळेला लढावं लागत आहे. एक त्यांची आघाडी आहे ती म्हणजे त्यांना भारताशी लढावं लागतं आहे, भारत पाकिस्तान सीमेवरती. दुसरी आघाडी आहे अफगाणिस्तानच्या विरोधात, की जे अफगाणिस्तानच्या विरोधात अफगाणिस्तान सीमेवरती लढत आहे आणि त्यांच्यावरती अफगाणिस्तानच्या बाजूनी तेहरीक तालिबान पाकिस्तान नावाचा जो गट आहे तो हल्ले करत असतो. त्याच्याशिवाय बलुचिस्तानमध्ये तिथे सैन्याची संख्या कमी झाल्यामुळे बलुची गट जे आहेत ते सुद्धा पाकिस्तानवरती हल्ला करत आहेत. याच्यामुळे पाकिस्तानला 3 फ्रंट वॉर एकत्रच लढावं लागतं आहे आणि मल्टी डोमेन वॉर
एकाच वेळेला लढावं लागतं आहे. त्यामुळे जी पाकिस्तानची जी अवस्था आहे ही अत्यंत खच्ची झालेली आहे. परंतु प्रश्न असा होतो, लोकांना मुख्य प्रश्न असा वाटतो की जे त्याला खूप पारंपरिक युद्ध म्हणायचं म्हणजे सैन्याचं युद्ध, तर ते केव्हा होणार आहे. तर त्याच्याकरता त्याचं उत्तर आहे की सैन्याचा हल्ला हा नक्कीच होईल. कारण याच्या आधी आपण 2016 मध्ये सर्जिकल स्ट्राईक केला होता, त्याचा इफेक्ट फक्त 2 वर्ष टिकला. मग 2016 मध्ये 2018 मध्ये आपण बालाकोटला हवाई दलाच्या मदतीने हल्ला केला होता. तर आता आपण सर्जिकल स्ट्राईक करणार, की आता आपण बालाकोट सारखा स्ट्राईक करणार, की आता आपण नेव्हीचा वापर करणार, की आपण आता सैन्याचा वापर करणार. तर थोडक्यात त्याचं उत्तर आहे की येणाऱ्या काही काळामध्ये आपण पाकिस्तानला थकवणार आहोत, त्यांना तैनात त्यांचं सैन्य त्यांना तैनात करायला भाग पाडणार आहोत. ते एकच मला मी उदाहरण देण्याचा प्रयत्न करतो, ते म्हणजे की त्यांचे जर हवाई दल आहे त्या हवाई दलाची अवस्था कशी झाली आहे. आणि जर हवाई दलाचं उदाहरण बघितलं तर तेच उदाहरण बाकी म्हणजे सैन्य दलाला किंवा नेव्हीला सुद्धा ऍप्लिकेबल आहे. उदाहरणार्थ लाहोर आणि रावळपिंडीची जी एअर स्पेस आहे ती पाकिस्तानने पूर्ण बंद केली आहे. कारण त्यांना वाटतं की त्यांच्यावरती अचानक हवाई हल्ला होईल आणि म्हणून ते त्याकरता तयार आहेत. आणि हवाई दल ज्यावेळेला युद्धाकरता तयार असतं तर त्यांचे 3 अलर्ट असतात, हाय अलर्ट 1, 2, 3. हाय अलर्ट 1 मध्ये लढाऊ विमान जे असतं ते धावपट्टीवरती उभं असतं आणि वैमानिक हा आराम करत असतो आणि गरज पडली तर तो पटकन पळत येतो, विमानात चढतो आणि विमान सुरू करून आकाशात झेप देतो. दुसरं जे असतं हाय अलर्ट 2 मध्ये, याच्यामध्ये वैमानिक जो असतो तो कॉकपिट मध्ये म्हणजे विमानाच्या आतच बसला असतो, की ज्यामुळे त्याला विमान सुरू करणं एवढाच फक्त वेळ जातो आणि आकाशात उड्डाण करतो. परंतु याच्या पुढची जी हाय अलर्ट आहे ती म्हणजे विमानं पहिलेच उडालेली असतात आणि ती लाहोर एअरपोर्ट किंवा रावळपिंडी एअरपोर्टच्या वरती गस्त घालता आहेत. त्याला कॉम्बॅट एअर पेट्रोल असं म्हटलं जातं. तर ज्या वेळेला अशा प्रकारचं पेट्रोल केलं जातं तर त्याचा खर्च खूप येतो, कारण विमान आकाशात उडतं आहे 3 तास. आता बघा, आपल्याला आजचा जो दिवस आहे 3 आणि म्हणजे 11वा दिवस आहे. 11 दिवस जशी विमान हवेत उडत असतील तर त्यांचा किती खर्च झाला असल्याची कल्पना करावी. आणि एक वैमानिक 4-5 तास अशा प्रकारचे उड्डाण करू शकतो आणि मग त्याची बदली करावी लागते. म्हणजे विमानाचं लाईफ कमी होत आहे, जे वैमानिक आहेत ते थकता आहेत, खर्च प्रचंड वाढला आहे. आणि जे एअरफोर्सच्या बाबतीत झालंय, जे तुम्हाला मी जास्त सांगितलं डिटेलमध्ये, तोच प्रकार होतो आहे त्यांच्या नौदलाच्या मध्ये, की त्यांची जी मोठी जहाजं आहेत ती गस्त घालत आहेत. पाकिस्तानचं सैन्य आता वेगवेगळ्या ठिकाणी तैनात होत आहे. तर आपण पारंपरिक हल्ला नक्कीच करू, पण ज्यावेळेला पाकिस्तानची अर्थव्यवस्था अतिशय खराब झालेली असेल आणि ज्या वेळेला पाकिस्तान तयार नसेल तर त्यावेळेला आपण मोठ्या प्रमाणात हल्ला करू आणि हा एक प्रचंड मोठा हल्ला होईल असं पंतप्रधानांनी सांगितलेलं आहे. आणि मला खात्री आहे की जसे पारंपरिक युद्ध आपण 1971 मध्ये केलं होतं आणि पाकिस्तानचे 2 तुकडे केले होते, तसंच यावेळेला त्या लेव्हलचा हल्ला म्हणजे सगळ्या सैन्याच्या मदतीने इंटरनॅशनल लेवल आपण हल्ला करू. आणि हा हल्ला कुठे होईल? एलओसीचा भाग आहे, डोंगराळ, तिथे पण केला जाईल. याच्याशिवाय जो पाकिस्तानचा जो मधला भाग आहे त्याला पंजाब पाकिस्तान म्हणतात, जो आपल्या पंजाबच्या समोर आहे, तिथे लाहोर सारखी जी शहरं आहेत आपल्या अतिशय जवळ आहेत 15 किलोमीटरच्या आत, तिथे पण केला जाईल. आणि खालचा जो भाग आहे तिथे डेझर्ट्स आहे, तिथे पण हल्ला केला जाईल. तर हा जो पारंपरिक हल्ला आहे हा नक्कीच होणार आहे. परंतु आपण आपली वेळ शोधतोय आणि पाकिस्तानला दबवण्याचा प्रयत्न करतोय. आणि याचं एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर एप्रिलमध्ये 71च्या लढाईमध्ये श्रीमती इंदिरा गांधी यांनी फील्ड मार्शल माणेकशॉंना हल्ला करायला सांगितला होता, परंतु त्यांनी ते ऐकलं नाही. ते म्हणाले की आम्हाला आता हल्ला नाही करायचा, कारण अनेक आहेत. आणि शेवटी हल्ला जो झाला तो आपण डिसेंबर 3ला केला. म्हणजे किती महिन्यानंतर आपण काउंट करा. तर मला असं वाटतं की यावेळेला सुद्धा जो हल्ला आहे हा अतिशय तयारी करून आणि वेळ चांगली शोधून केला जाईल, की ज्यामुळे शेवटी काय होईल तर पाकिस्तानी सैन्याचं प्रचंड नुकसान होईल, पाकिस्तानी एअरफोर्स पूर्ण डिस्ट्रॉय केलं जाईल, पाकिस्तानी नेव्ही जी आहे ती पूर्ण डिस्ट्रॉय केली जाईल, पाकिस्तानी पायदळ जे आहे त्यांचं नुकसान खूप होईल. आणि होऊ शकतं तर पाकिस्तानचे 3 तुकडे होऊ शकतील. त्यामध्ये एक भाग बलुचिस्तान स्वतंत्र राष्ट्र बनेल, दुसरा भाग जो खैबर पख्तूनख्वा आहे तो अफगाणिस्तानमध्ये जाईल आणि तिसरा भाग जो आहे पाकिस्तानी ऑक्युपाईड काश्मीर हा भारतात येईल. म्हणजे पाकिस्तानमध्ये काय उरेल तर फक्त सिंध प्रांत आणि पंजाब प्रांत. तर पाकिस्तानवरती हल्ला नक्कीच होईल,
जनतेने जास्त काळजी करू नये. सध्या आपण पाकिस्तानला एका आर्थिक आणि थकवणाऱ्या लढाईमध्ये गुंतवलेला आहे. मी इथे थांबतो. जय हिंद.